सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बाळापूर फागणे गावात चोरट्यांचं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालंय। एकाच रात्री 7 ठिकाणी चोरी झाल्याचं समजतंय। धुळे शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते, त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले। अशातच बाळापूर फागणे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत बाळापूर मधील 5 तर फागण्यामधील 2 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे। त्यामुळे चोरट्यांनी जणू पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले। यात बाळापूर मधील दिलीप लोटन पाटील हे उकाडा होत असलेले घरावर झोपले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील 14 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 भर चांदी तर 49,000 रुपये लंपास केले। तर रमेश शामराव पाटील हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10,000 रुपये रोकड चोरून नेली आहे। तर फागण्यामध्ये साहेबराव मोहन सूर्यवंशी यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये तर भानुदास देवराम पाटील यांच्या घरातून देखील लाखो रुपये चोरट्यांनी चोरून नेले। याच्यासह चोरट्यांनी विविध ठिकाणी हातसफाई करत सोने दागिन्यांसह लाखो रुपये चोरून नेले। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केलाय। चोरट्यांना रोखण्याचं मोठं आव्हान जिल्हाभरात पोलिसांसमोर उभे टाकलंय। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। रात्री आमच्या घरी म्हणजे अज्ञात चोर आले। 6 जण होते ते बाईकवरती, म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली। आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो होतो, तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने। ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला। आणि कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावा हीच विनंती। शेतकरी माणूस आहे मी। 50,000 रुपये गेलेले माझ्याकडे, दुसऱ्याचे जूबचे पैसे गेलेले ते, पण जूब देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी। 20 ग्रॅम सोनं, 35 भर चांदी, जो माझ्या पायातले जोडवे एवढी रक्कम दिली घरातून त्यांनी डायपूर हात साफ केला, काहीच ठेवलं नाही त्यांनी। एवढी मागणी आहे आमची, तर त्यांच्याकडनं आम्हाला काहीतरी न्याय भेटावा। ते चालू आहे काम करते बघ।